तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील बोरी खुर्द येथे स्मशानभूमीच्या प्रश्नावरून ग्रामपंचायत आवारात अंत्यसंस्कार करण्यात आल्याप्रकरणी 4 तरुणांवर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शुक्रवारी महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांना निवेदन देत गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी केली। ग्रामस्थांच्या मते अंत्यसंस्काराचा निर्णय हा केवळ 4 तरुणांचा नसून संपूर्ण गावाचा सामूहिक निर्णय होता। त्यामुळे केवळ चौघांवर कारवाई करणे अन्यायकारक असून गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा संपूर्ण गावावरच कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी मांडली। स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। आमच्या स्मशानभूमीसाठी इतक्या वर्षापासून गावाला आमच्या स्मशानभूमी नव्हती, त्याच्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवलं की प्रेत तिथं ग्रामपंचायतच्या पटांगणामध्ये जाळायचं बा म्हणून, आणि फक्त 4च मुलांवर केस लावली। तर आमचं इतकंच म्हणणं आहे की सर्वांनी ठरवल्यानंतर आमच्या सर्वांवर केसी लावा, आमच्या 4 मुलांना तुम्ही केसीपासून वंचित करा, नाहीतर मग सर्वांना केसी लावून द्या आमच्यावर। बोरी खुर्द येथील 28/7/2026 रोजी जो अंत्यविधी ग्रामपंचायत इथे झालेला होता, तो त्याबद्दल जे 4 मुलांना केसेस लागलेले आहे, ते 4 मुलंच नव्हते तिथे, पूर्ण गाव होता। तरी त्या 4 मुलाच्या केसेस मागे घ्या, अन्यथा जे पूर्ण गावातले लोक पूर्ण आहे, महिला आणि पुरुष पूर्ण लोकांवर केसेस लावा, नाही तर त्या 4 मुलाच्या केसेस वापस घ्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात येतो।